बाबा काय नाव तुमचं? विष्णू सांगडे. विष्णू सांगळे. सकाळी किती वाजता हा प्रकार झाला तुमच्या घरात? साधारण 4:10च्या पुढं 4:10ला आम्ही इथून गेलो होतो काकड्याला. साधारण काय काय गेलं घरातून? सोन्याचा डबाच गेला, दागिन्याचा. किती होतं अंदाजे? अंदाजे होतं 20 तोळ्याच्या दरम्यान होतं. अंदाजेच होतं. पोलिसांना सांगितले? पोलिसांना सांगितलं. पोलीस आले होते? आले होते. काय म्हटले पोलीस? पंचनामा करून गेले. डॉग स्क्वॉड आणलं होतं त्यांनी. बरं. कॅश किती होती? कॅश होती 60,000 रुपये. 60,000. तुम्हाला कधी कळले? सकाळी मुलाचा फोन आला. सकाळी घरी कोण नव्हतं? घरी मुलगा होता, सुनबाई होती, पुतण्या होता. त्यांना काही कळालं नाही. तुम्ही कुठं होता? मी काकड्याला गेलो. काकडे. साधारण असं काही तुम्हाला काही संशय वगैरे? नाही, आता कसाचा संशय, आता कसं घ्यायचं, कोणावर संशय? नाही, संशय कसं घ्यायचं म्हणजे आता घरामध्ये मुलगा वगैरे असताना जर चोरी होती आणि तुम्ही काकड्याला तिला गेल्यानंतर चोरी झाली तर असं कोणी पाळ वगैरे ठेवलं होतं असं काही अंदाज वगैरे? शक्यता असेल तशी. रेकी झालेली असेल. रेकी झाली असेल. तुमच्या सोसायटीमध्ये वॉचमन नाही आहे ना वॉचमन. वॉचमनना सांगून नव्हते एंट्री केली का कोणी? नाही, वॉचमनला सांगा. वॉचमन दररोज मला दरवाजा उघडून देतोय ना ते गेटचा. नाही, पार्टी सुरू झाली तुम्ही म्हणता, तर तुम्ही जेव्हा काकड्याला ते तेव्हा वॉचमन होता का? जागा होता? वॉचमन, हा, त्यांनी मला दरवाजा उघडून दिला बरं. आणि मग मी गेलो ना. वॉचमॅन असताना चोरी झाली? हा, तर तसंच म्हणायचं. वॉचमन होताच तिथं ना. CCTV वगैरे इथं आहे? CCTV काय बंद अवस्थेत आहे, त्याचा काय फायदा नाही. बंद आहे का? दरवाजा तोडला? ते काय तिथं तुकडा पडलाय. याच्यात कॅश होती ना? त्याच्यात मग इथं डब्बा होता 3 पायल्याचा, असा मोठा डब्बा होता रॉकेलच्या डब्यासारखा स्टीलचा. हां. कोपऱ्यात होता. तेवढाच उचलून द्या. कपाट तोडलं का? कपाटी साखळी, ही याची तर साखळी तोडली, त्याची साखळी तोडली. कॅश आणि सोनं एकच कपाटात होतं? हो, एकच डब्यात होतं. आज नाकाबंदी करण्यात आलेली आहे, काय सांगाल त्याबद्दल? आगामी जो दिवाळी सण आहे तो मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो महाराष्ट्रात. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात नागरिक हे खरेदी करतात, बाहेर पडत असतात. त्या अनुषंगाने काही चोर लोक हे चुकीची नंबर प्लेट असेल किंवा विदाऊट नंबर प्लेटचे गाडी घेऊन फिरत असतात. त्याच्यावर आळा घालण्यासाठी आपण ही नाकाबंदी लावलेली आहे. किती कर्मचारी नाकाबंदीसाठी कुठे कुठे आहे? सध्या जुन्नर रोडला नाकाबंदी चालू आहे आपल्या तिथं. ते 5 कर्मचारी आहेत. प्लस आपण बसस्टँड परिसरामध्ये पेट्रोलिंग करताही लोक नेमलेले आहोत. त्याच अनुषंगाने परत पायी पेट्रोलिंग करता बाजारपेठेत सुद्धा आपण 4 कर्मचारी नेमलेले आहेत. तर गेल्या 3 दिवसामध्ये 2 घरफोड्या झालेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात सोने नाणे गेलेलं आहे. तर आता सध्या तपास कुठपर्यंत आलेला आहे? सध्या CCTV फुटेज आपल्याला मिळालेले आहेत त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने. त्या अनुषंगाने आमची टीम कार्यरत आहे. लवकरच त्या गुन्ह्यांचा छडा लावावा. त्याबाबत नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? नागरिकांना माझं हेच आव्हान राहील, जेव्हा आपण घरात नसाल त्यावेळी किमती वस्तू, आपले किमती जिन्नस हे घरात ठेवू नये. आपल्या इथं जिथे ज्या ठिकाणी राहतो आपण त्या सोसायटीला रात्रीला एक गार्ड सुरक्षारक्षक नेमावा जो रात्रभर जागा राहील. तसेच आपण बाहेर जात असताना आपल्या घराला जो बाहेरनं कुलूप लावतो त्यावरून आपण घरात नाही ते कळत असतं, तर घराला सेफ्टी लॉक जो सेंट्रल लॉक आहे तो लावावा, असं माझं आव्हान आहे. आज घटनास्थळी कोणी कोणी भेट दिली? आज घटनास्थळी माननीय DYSP सरांनी, DYSP जुन्नर विभाग जुन्नर पाटील साहेबांनी भेट दिली. मी होतो, तसेच माझे PSI पाटील, PSI शेटे साहेब आणि तसेच LCBचे महादेव शेलार साहेब यांनी भेट दिलेली आहे. डॉग स्पॉट पण आले? डॉग स्पॉट आणि फिंगरप्रिंट हे पण आले, त्यांनी भेट दिलेली आहे. त्या अनुषंगाने तपास चालू आहे.